लोकांनी केलेलं आहे. आपल्या गावातल्या सगळ्या यंगस्टर्ससाठी टाळ्या वाजल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गावातला युवा धर्मासाठी पुढे येतो का नाही ते गाव सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि ते तुमच्या युवकांनी दाखवून दिलं. कारण काका बोलता बोलता काय म्हणले की जे काही करतात का नाही आमचे सगळे युवकच करतात, फक्त म्हातारी व्यक्ती त्यांना मागून सपोर्ट करतात. ते पण तुम्हाला म्हाताऱ्या व्यक्तींचं मोठं पण आहे. कारण काही काही गावातली लोक कशी असतात, युवक जर पुढे करायला गेले तुम्हाला काही कळतं का रे, काना मागून आलेले तुम्हाला काही कळतं का, शहाणे झाले का तुम्ही, म्हणून त्यांना मागं होतं. तुमच्या गावातल्या वयोवृद्ध व्यक्तींचं सुद्धा नवल करावं की तुम्ही तुमच्या युवकांना सपोर्ट करता की तुम्ही करा, काही चुकलं तर बाकीचं आम्ही सांभाळून घेऊ. खरं तर खूप आनंद झाला आणि जास्तीत जास्त संख्येने मध्ये युवक उपस्थित राहिले, त्यामुळे खूप आनंद झाला. कारण गरज काळाची युवक आहेत. तुमचं काय तुमच्या अर्ध्या गौरव मसनत गेले, आपलं झालं ना सगळं. फ्युचर कोण आहेत ते 4 दिवसानंतर आपलं हे घर तिथंच. मग ते भविष्य ते जर धर्माप्रती आकर्षित झाले, त्यांना जर धर्म काय हे कळालं, त्यांना धर्म कळालं तर उद्या आपल्याला भीक मागायची वेळ येणार नाही. आणि आज तुमच्यामुळे जर धर्म टिकतो, ते जर धर्म त्यांना कळतोय तर उद्या ती लेकरं स्वाभिमानाने सांगतील की आमच्या पूर्वजांमुळे आम्हाला धर्म कळाला. नाहीतर आपल्या आज गडकिल्ल्यांची हालत ही आहे की तिथे आम्हाला कोंबड्याची पंख भेटतात, त्या गडकिल्ल्यांवरती आम्हाला दारूच्या बाटल्या भेटतात, मांसाचे तुकडे भेटतात. अशी आमच्या गडकिल्ल्यांची हालत. जर अशीच हालत आमच्या गडकिल्ल्यांची राहिली का नाही तर तो दिवस दूर नाही जिथे आमचे गडकिल्ले सुद्धा नष्ट होतील. मग ते चांगले राहावे. आणि ते जर नाही राहिले कारण त्या जागी जर तुम्ही पिरांना नेऊन ठेवलं, बरं झाडात कुठल्या मुद्द्यांना काढतात सांगा. त्या लोकांनी झाडात पण त्यांचं हिरवं बसवलं का नाही. तरी आपण जाऊन तिथं माथा टेकवतो. धर्माप्रती कट्टर भावना प्रत्येक युवकाच्या मनामध्ये असायला. तुम्ही जर तुमच्या मानेवरती तलवार जरी ठेवली आणि तुम्हाला म्हटलं की तू धर्म परिवर्तन कर, तुमच्यामध्ये स्वतःच्या धर्माप्रती एवढी कट्टर भावना असायला हवी, एवढा स्वाभिमान असायला हवा की तुमच्या मुखामध्ये त्यावेळी हे शब्द निघावे की तू माझा जीव घे, मी प्राण त्यागेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. सोडावा प्राण का सोडावा धर्म, ऐसा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवा. त्यांनी आपल्यासाठी किती काय सहन नाही केलं, विचार करा. किती मोठा त्याग होता त्यांचा. आणि आपण जर त्यांचा त्याग लक्षात नाही ठेवला, आपण जर धर्म परिवर्तन केलं तर तुमच्या हिंदू असण्याला लांछन. म्हणून एवढंच सांगेल शेवटी जाता जाता, संघटित व्हा, विघटित होऊ नका. आपण संघटित झालो तर भारत नाही अख्खा भारत विश्वगुरु होईल. आपण जर संघटित नाही झालो का नाही, जी बांगलादेशची परिस्थिती आहे का नाही ती आपल्या भारतात यायला सुद्धा वेळ लागणार नाही. कुठे ना कुठे हिंदूंनी धर्मासाठी वोट द्यायला चालू केलं म्हणून राम मंदिर झालं. आता मी कुठल्या पक्षाची नाही, पण मी धर्माची आहे. माझा पक्ष एकच आहे, माझा सनातन धर्म, आणि मला माझा धर्म टिकवायचा म्हणून ते बोलावं लागते. कुठं ना कुठं तुम्ही धर्मासाठी वोट केलं म्हणून आज महाराष्ट्र भगवा झाला. काही ठिकाणी इकडे इतर कलर आले, पण नका काळजी करू, नेक्स्ट टाइम आपण पुरं भगवाने रंगवून देऊ. म्हणजे आपण धर्मासाठी कार्य करायला लागलो म्हणून कुठे ना कुठे महाराष्ट्र भगवा होत आलं. असंच धर्मासाठी कार्य करा. अख्खा भारत नाही, अख्ख्या पृथ्वीला भगव्यामध्ये बनवून टाका. फक्त धर्माकडे या, धर्माला सोडू नका. तुम्हाला कीर्तनामध्ये संसार चालतो, तुम्हाला कीर्तनामध्ये कॉमेडी चालते, पण तुम्हाला कीर्तनामध्ये धर्म बोलला की कुठून दूर निघायला लागतो. धर्म बोलला की नाही कीर्तनात धर्म नाही बोलला पाहिजे. अरे ज्या धर्मामुळे कीर्तन होते त्या कीर्तनामध्ये जर धर्मच नाही आला तर कीर्तनाचा अर्थ काय हा विचार करा ना. म्हणून ही गादी धर्माची आहे आणि या गादीवर फक्त धर्माचाच प्रचार झाला पाहिजे. म्हणून स्वतःच्या धर्माचं रक्षण करा, धर्माचं पालन करा. ज्या धर्माच्या रक्षणासाठी ईश्वराने अवतार घेतला का नाही, जर ईश्वर अवतार घेऊ शकतो तर आपण सुद्धा त्या धर्माचं रक्षण करू शकतो असं बोल.